विद्यार्थी मित्र हो, आपण कालच्या तासामध्ये काल झालेल्या पिरियडला आपण प्राकृतिक भूगोल म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेत होतो, व्याख्या पाहत होतो आणि विविध अभ्यासकांनी किंवा तज्ञ व्यक्तींनी केलेल्या व्याख्या पाहिल्या। त्यामध्ये तर साधारणपणे प्राकृतिक भूगोल म्हणजे भौतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल अशी एक व्याख्या आहे। त्यानंतर आपण अशी व्याख्या दुसरी पाहिली, खंड आणि महासागर आणि त्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास ज्यामध्ये होतो तो म्हणजे प्राकृतिक भूगोल। त्याचबरोबर नैसर्गिक घटकांचे वितरण व त्यांची उत्पत्ती यांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल। भूपृष्ठ व जलाशये यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो, अध्ययन ज्यामध्ये केलं जातं ते म्हणजे प्राकृतिक भूगोल। अशा विविध व्याख्यांच्या द्वारे आपल्याला सारांश स्वरूपामध्ये किंवा त्यामध्ये सांगता येईल ते म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी तलावरील शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांचा अभ्यास किंवा शास्त्रीय पद्धतीने ज्यामध्ये केला जातो तो म्हणजे प्राकृतिक भूगोल। आता शिलावरण म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल। शिलावरण, शिला म्हणजे दगड किंवा खडक या अर्थाने शब्द आहे। शिलावरण, आवरण म्हणजे सभोवताली असणे किंवा त्यामध्ये मृदावरण आपण ज्याला म्हणतो, भूपृष्ठ रचना म्हणतो, तर शिलावरण, मृदावरण असं म्हटले। आता त्यानंतर जलावरण, हायड्रोस्फियर, जलावरण, पाण्याचे भाग, जलाशये। पृथ्वी तलावरती आपल्याला माहित आहे की ढोबळमानानं पृथ्वी तलावरती या पृथ्वी ग्रहावरती साधारणपणे 71% हे पाण्याचे भाग आहेत, जलाशय आहेत, त्याला आपण जलाशय असं म्हणतो। तर 29% भाग हा जमिनीचा किंवा भूपृष्ठाचा असलेला दिसून येतो। त्यामध्येही आपल्याला सर्वत्र सारखेपणा किंवा एकरूपता असलेली दिसत नाही, त्यामध्ये विविधता आढळते। पण जलावरण हे म्हणजेच हायड्रोस्फियर याचा अभ्यास केला जातो। वातावरण, ऍटमॉस्फियर, वातावरण या घटकाचा अभ्यास देखील प्राकृतिक भूगोलामध्ये केलेला दिसून येतो। आता याच्याशिवाय जीवावरण म्हणजे बायोस्फियर, जीवावरण याही घटकाचा समावेश प्राकृतिक गोष्टीमध्ये किंवा घटकांच्या मध्ये केलेला दिसून येतो। त्यामुळे आपणाला पृथ्वी तलावरती असणाऱ्या किंवा लागून असलेल्या लगतच्या काही घटकांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो ते म्हणजे प्राकृतिक भूगोल, फिजिकल जिओग्राफी। आता या काही व्याख्यांच्या नंतर आपल्याला प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप, इंग्लिशमध्ये नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी असं म्हटलेलं आहे, नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी। तर प्राकृतिक भूगोलामध्ये विविध प्रकारच्या घटकांचा अभ्यास केला जातो। तर मग याचं स्वरूप कसं आहे, याच्या अभ्यासाच्या पद्धती कशा वेगळ्या आहेत। प्राकृतिक भूगोलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या घटकांचा अभ्यास करावा लागतो किंवा अभ्यास केला जातो। तेव्हा प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप विविध मुद्द्यांच्या द्वारे आपण पाहणार आहोत किंवा स्पष्ट करता येईल। तर पहिलं आहे निरीक्षणात्मक स्वरूप, त्याच्यामध्ये किंवा अवलोकन करणे, पाहणे, निरीक्षणात्मक स्वरूप म्हटलेलं आहे। तर मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो निरीक्षणात्मक स्वरूपामध्ये, तर प्राकृतिक भूगोलामध्ये जे विविध घटक अभ्यासले जातात त्यांचा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपणाला काही गोष्टी जाणून घेता येतील किंवा त्याचा अभ्यास करता येईल
उदाहरणार्थ मग काय जाणून घ्यायचं आपण असं तर पहा, भूपृष्ठ रचना. आता पृथ्वी तलावरती आपण विविध ठिकाणी पाहत असताना किंवा फेरफटका मारत असताना, फिरत असताना आपणाला भूपृष्ठ सर्वत्र सारखे दिसतं का? सगळीकडे सखल प्रदेश दिसतो का? सगळीकडे मैदाने दिसतात का? नाही. तर आपणाला आपण भूपृष्ठाचा उंच सखलपणा, त्याचा ओबडधोबडपणा, उंचीचे प्रदेश, डोंगराळ भाग, सपाट माथ्याचे प्रदेश, दरीखोऱ्यांचे प्रदेश, अशी ही भूपृष्ठ रचना पाहिल्याशिवाय, अवलोकन केल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. म्हणून अवलोकनामधून आपण भूपृष्ठ रचनेचा अभ्यास करतो, भूमी स्वरूपांचा अभ्यास करतो. तसं पाहिलं तर मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश आणि पर्वतांच्या उंच पर्वतमाला ह्यांना भूमी स्वरूपे म्हटलं जातं. ज्यावेळी आपण एखाद्या पर्वताकडे, डोंगराकडे, टेकडीकडे जाऊ त्यावेळी भूपृष्ठापासून उंच प्रदेशाकडे जातो. पण तिथे गेल्याशिवाय का आपणाला डोंगराचा किंवा त्या टेकडीचा खराखुरापणा लक्षात येईल का? तर निरीक्षणात्मक स्वरूपामध्ये काही निरीक्षणे गरजेची आहेत. नुसतं आपणाला वाचून आणि अभ्यास करून भूपृष्ठ समजणार नाही. तर त्या प्रदेशात ज्यावेळी आपण फेरफटका मारतो त्यावेळी खरोखरच आपणाला निरीक्षणाची गरज आहे. आता याच्याशिवाय नैसर्गिक किंवा फिजिकल फॅक्टर्स मध्ये, प्राकृतिक घटकांच्या मध्ये इतरही घटकांचा निरीक्षण करावं लागतं. प्राणी, आता प्राणी हे पहा, कारण माणूस हा त्याच्या सुरुवातीच्या जीवनशैलीपासून विविध प्राण्यांना आपल्या स्वतःच्या जवळ बाळगून आहे किंवा पाळीव प्राणी तो नेहमी आपल्या फायद्यासाठी, किंवा काही प्राणी मात्र वन्य जीव किंवा वन्य पशु पक्षी आहेत. आता याचं निरीक्षण केल्याशिवाय आपणाला किंवा त्यांची राहणसहान, त्यांची जीवनशैली, त्यांचं जीवन पद्धती हे पाहिल्याखेरीज आपणाला वन्य पशु पक्षी किंवा आपले पाळीव प्राणी याच्याविषयीची माहिती अवलोकन केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, म्हणून निरीक्षणात्मक स्वरूप आहे. प्राकृतिक भूगोलाचं पहिलं स्वरूप निरीक्षणात्मक आहे, ऑब्झर्वेशन आहे. अलग लक्षामध्ये. म्हणून विविध प्राणी, त्यांचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या जंगल प्रदेशाला भेटी देणं, सफारीवरती जाणं किंवा मनोरंजनात्मक सहली काढणं, याच्यातून विविध पार्क्स ज्या आहेत पहा, प्राणी संग्रहालय असतात शहरांच्या मध्ये किंवा अशा मोठमोठ्या ह्याच्या ठिकाणी प्राणी संग्रहालय असतात. सगळीच माणसं काही जंगलामध्ये किंवा अरण्यामध्ये जातील असं नाही, पण या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे वन्य पशु आणून ठेवलेले असतात आणि मग आपल्याला त्याच्याहून बोध होतो की हा बाबा ह्या प्रकारचा प्राणी आहे, याची राहणसहान ही आहे, याचं खाण्याची गोष्ट ही आहे, हा अशा पद्धतीचा वागतो वगैरे वगैरे. तर आपल्याला प्राण्यांचं सुद्धा काय करावं लागतंय, निरीक्षण करावं लागतं. आता वनस्पती पहा, तुम्हाला किती वनस्पती माहित आहेत? किती वनस्पतींची नावं तुम्हाला सांगता येतील? कोणत्या डेरेदार आहेत? कोणत्या वृक्षाचा पर्णसंभार अधिक आहे? कोणते वृक्ष सरळ उंच वाढत जातात? कोणत्या वृक्षांना अधिक फांद्या असतात? त्याचं आर्थिक महत्व काय आहे? किंवा औषधी महत्व कोणतं आहे? किंवा तुम्हाला त्याच्यापासून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू कोणत्या आहेत? फळं कोणती आहेत? डिंक कसा आहे? लाकूड कोणत्या प्रकारचं आहे? टिकाऊ किती आहे? फुलं कोणत्या वृक्षाची चांगली? औषधी प्रकार काय आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर आपणाला पहा की विविध वनस्पतींची नावं, वनस्पतींची निरीक्षणं करणं गरजेचं आहे. आता आपल्या परिसरामध्ये आपण पाहतो की आपल्या या भौगोलिक प्रदेशामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. आपण ते अभ्यासतो, त्याला म्हणतो आपण ही हिरव्यागार वनस्पती आहेत, निमसदाहरित आहेत, साग हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे, आंबा हा फळांचा राजा आहे, किंवा जांभूळ आहे, करवंद आहे, कवठाचं झाड आहे, करंजाचं झाड आहे, किंवा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये बाभळ आहे, बोर आहे, किंवा हिवर आहे, खैर आहे. ह्या सगळ्या झाडांचा आणि वेलींचा उपयोग माणसाला अगदी प्राचीन कालखंडापासून पानं, फुलं, फांद्या, लाकूड, काष्ठ, औषधी वनस्पती ह्या सगळ्यांचं महत्व आहे. पण हे निरीक्षण केल्याशिवाय, पाहिल्याशिवाय का आपल्या लक्षात येणार का? नाही.
म्हणून प्राणी वनस्पती हे नैसर्गिक घटक आहेत आणि प्राकृतिक भूगोलामध्ये नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ भूमी स्वरूपे, प्राणी, वनस्पती, खनिज संपदा याचाही अभ्यास किंवा निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता हे पहा की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आम्हाला रोज ऊर्जा लागते की नाही, पॉवर लागतात की नाही, पॉवर रिसोर्सेस लागते की नाही, पण ही निर्माण कशी होतात, कुठं सापडतात हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. निरीक्षण महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आपणाला दगडी कोळसा आणि त्याचे प्रकार व उपयोग माहित आहेत, पण त्याचा रंग, त्याच्यामध्ये असणारं कार्बनचं प्रमाण, त्याचा विविधांगी उपयोग, त्याच्यापासून मिळणारी उष्णता, त्याच्यापासून निर्माण केली जाणारी विद्युत किंवा वीज वगैरे वगैरे गोष्टी आपणाला, किंवा त्याच्यावरती चालणारी जहाजं, चालणाऱ्या रेल्वे गाड्या, हे सगळं पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप निरीक्षणात्मक आहे. कशाचं निरीक्षण? तर भूमी स्वरूपाचं निरीक्षण, भूपृष्ठाचं निरीक्षण, प्राण्यांचं निरीक्षण, वनस्पतींचं निरीक्षण, खनिज संपदेचं निरीक्षण, या सर्व बाबी ह्याच्यामध्ये येतात. आता नदीच्या अंगी ही फार मोठी ताकद आहे, पण नदी हा प्राकृतिक घटक आहे. नदीच्या पाण्याला वेग आहे, नदीवरती धरण बांधता येतं, नदीच्या पाण्याचे विविधांगी उपयोग आहेत, की जसं पिण्याचं पाणी, कृषीला पाणी, शेतीला पाणी पुरवठा, मनोरंजनासाठी कारंजे, किंवा पाण्याचे अनेक वापर शेतीमध्ये केले जातात, किंवा पाण्यापासून जलविद्युत निर्मिती केली जाते. पण जलविद्युत कशी निर्माण होते, किती उंचावरून पाणी खाली पडतं, म्हणजे जलविद्युत ही स्वस्त आहे. किंवा वाऱ्यापासून पवनचक्की, त्याच्यापासून मिळणारी एनर्जी म्हणजेच विद्युत किंवा वीज ही महत्वाची आहे आजकाल. आणि त्याच्यासाठी म्हणून आपणाला अशा पारंपरिक आणि अपारंपरिक शक्ती साधनांचाही अभ्यास यामध्ये येतो, करावा लागतो. पण हे ऑब्झर्वेशन आहे, आपण पाहिल्याशिवाय किंवा तिथं अनुभवल्याशिवाय हे आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात येत नाही. म्हणून निरीक्षणात्मक स्वरूप हे प्राकृतिक भूगोलाचे समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसरं स्वरूप एक प्राकृतिक भूगोलाचं आहे, ते म्हणजे वर्णनात्मक स्वरूप, ज्याला डिस्क्रिप्शन म्हणता येईल, वर्णन ज्याला म्हणता येईल, वर्णनात्मक स्वरूप. आता जे आपण निरीक्षण केलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, ज्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं कुठंतरी वर्णन केलं पाहिजे, कुठंतरी लिहिलं पाहिजे, कुठंतरी रेखाटलं पाहिजे, कुठेतरी नकाशा तयार केला पाहिजे. म्हणून जे पाहिलं, जे ऑब्झर्वेशन आपण केलं, त्या ऑब्झर्वेशनला आपण वर्णन केलं पाहिजे. तेव्हा असं वर्णन करण्यासाठी भूगोलामध्ये काही गोष्टींचा वापर केला जातो, त्याला आपण नकाशे व आकृत्या म्हणतो. आता माझ्या पाठीमागं असणारा नकाशा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, की हा जगाचा नकाशा आहे. जगामध्ये विविध खंड आहेत, विविध खंडामध्ये विविध प्रकारचे प्राकृतिक घटक आहेत, की ज्यामध्ये भूपृष्ठ रचना वेगळी आहे, ज्याच्यामध्ये भूमी स्वरूपे वेगळी आहेत, जिथं प्राणी वेगळे आहेत, जिथं वनस्पती वेगळ्या आहेत, जिथं माणसांची जीवन पद्धती वेगळी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आणि तो पाहिल्यानंतर नकाशाद्वारे, आकृत्यांच्या द्वारे मांडणं म्हणजे वर्णन करणं. पहा, संकलित केलेली माहिती, गोळा करून आणलेली माहिती, तिचं वर्णन करणं, नकाशा रेखाटणं म्हणजे ही माहिती वर्णनात्मक स्वरूपामध्ये सांगणं म्हणजे वर्णनात्मक स्वरूप. निरनिराळ्या घटकांचा प्रादेशिक अभ्यास करणं व तो विविध पद्धतीनं मांडणं. आलेख, आकृत्या, नकाशे ही भूगोलाची अंग आहेत. पहा, एलिमेंट्स ऑफ जिओग्राफी. आता हिमालय पर्वत दाखवायचा असेल तर आपणाला भारत देशाचं नाव अग्रक्रमानं त्या ठिकाणी येतं. जगामध्ये ज्या उंच पर्वतमाला आहेत, उंच पर्वत शिखरे आहेत, ती कुठे आहेत सांगा पाहू. तर आपण असं सांगणार किंवा म्हणणार की अरे हा भारत नावाचा देश आहे, तिथं हिमालय पर्वत उंच आहे, तिथं विविध शिखरे आहेत आणि ती हिमाच्छादित आहेत. त्यामधलं हे गौरी शंकर महत्वाचं आहे, धवलगिरी महत्वाचं आहे, माउंट एव्हरेस्ट महत्वाचं आहे.
कांचनगंगा महत्वाचं आहे. अशी नावं ज्यावेळी घेतो त्यावेळी आपण त्या बाबीचं काय करतो, वर्णन करतो. किंवा भारतामधील दख्खनचे पठार असं म्हणतो, माळव्याचे पठार असं म्हणतो, त्यावेळी पठारांचा उल्लेख करतो, वर्णन करतो. पण सांगताना आपण सांगतो की गंगा यमुनाच्या प्रदेशामध्ये किंवा दख्खनचं पठार मध्य प्रदेशापासून महाराष्ट्र राज्यापासून कर्नाटकामध्ये दख्खन, डेक्कन प्लॅटू म्हणायचं. जसं माउंटन म्हणजे पर्वत, प्लॅटू म्हणजे पठार आणि प्लेन म्हणजे मैदानी प्रदेश. सखल माथ्याचे सपाट कमी उंचीचे प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश. पण ह्याचं वर्णन करणं गरजेचं आहे, डिस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे, नकाशाद्वारे मांडणं गरजेचं आहे. म्हणून प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक स्वरूप आहे. पहिला आपण पाहिलं की निरीक्षणात्मक स्वरूप, ऑब्झर्वेशन करणं, पुन्हा सांगणं, मांडणी करणं, आकृतीद्वारे दाखवणं, नकाशाद्वारे दाखवणं, म्हणजे वर्णनात्मक स्वरूप असलेलं दिसून येतं. भूगोलामध्ये विविध गोष्टींचं वर्णन करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आता प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे बहुव्यापी आहे, बहुविषयात्मक आहे. बहु म्हणजे अनेकविध विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता कोणते विषय दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत की मगाशी आपण सांगितलं, प्राकृतिक भूगोलामध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या गोष्टी म्हणजे पहा, पृथ्वीची उत्पत्ती. आता आपण ज्या पृथ्वी तलावरती राहतोय, ज्या ग्रहावरती आपलं वास्तव्य आहे, तो ग्रह म्हणजे पृथ्वी. ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली म्हणजे बहुविषय आहे. हे नुसतं पृथ्वी नाही तर पृथ्वी, तिची उत्पत्ती, सूर्यमाला. आता ही सूर्यमाला आपण पाहतो की सूर्य, चंद्र, विविध ग्रह, 9 ग्रह, त्यांचे उपग्रह, अवकाशामध्ये रात्री आपणाला दिसणाऱ्या चांदण्या, अंधाऱ्या रात्री चमकणारे तारे, त्यांचे त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे प्रकार, किंवा ही सूर्यमाला, याचाही अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बहुविषयात्मक स्वरूप असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर पृथ्वीचे अंतररंग, इंटेरियर ऑफ द अर्थ, त्यानंतर भूपृष्ठावरती बदल घडवून आणणाऱ्या शक्ती, भूपृष्ठ हे घडवलं जातं